नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ ठाण्यात ठाकरेंची शिवसेना आणि CJPच्या वतीनं एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत या रॅलीला चिंतामणी चौकातून सुरुवात झाली। तिथं आधी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन झालं। मग तलाव पाळीला वळसा घालून हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला। या मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या हातात तिरंगाच होता। माझं इथे येण्याचं कारण एवढंच आहे की स्टुडंट्सवर जे जागती होत आहे तिथे जंतर मंतरवर, परत पोलिसांची दादागिरी, दिल्ली पोलिसांची मेनली, त्यासाठी आपल्याकडून एक छोटीशी, मी दिल्लीला नाही जाऊ शकत पण मी इथे आलो। ही फक्त एवढंच आहे की आतापर्यंत आपल्याला सगळ्यांना मुंबई हे अजून जोरदार होतं, पण आज एवढा आनंद होतोय की हा जो आवाज आहे जो दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे तो आज ठाण्यामधून सुद्धा पोहोचणार आहे। पण हे आंदोलन जे युवांनी चालू केले ते शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेईपर्यंत बंद होणार नाही। ही आमच्या सगळ्या युवांची हाक जी आहे ती दिल्लीपर्यंत पोहोचणार। आज ही ठाण्यातून सुद्धा दिल्लीपर्यंत पोहोचते। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा भेटत नाही तोपर्यंत स्टुडंट्सनी पाठी हटणे योग्य नाही। सरकार राम मंदिराचे जे चोर आहेत त्यांच्याबद्दल जर तेवढी तत्परता दाखवली असती तर मला असं वाटतं बरं वाटलं असतं। जे लाठीचार्ज, मुलं जे स्वतःच्या हक्कासाठी बसले त्यांच्यावर तुम्ही ज्या पद्धतीने अमानुषपणे लाठीचार्ज केला, ते जर तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्यावर जी चोरी झाली त्यांच्याबद्दल त्या आरोपींवर जर केली असती तर मला असं वाटतं बरं झालं असतं आणि हिंदू राष्ट्र हे सिद्ध करण्याचा तुम्हाला सोपं पडलं असतं।